स्कोर असेल त्या संघाला सुपर 3 साठी खेळण्याची सुवर्ण संधी. आणि पंचांना विनंती आहे, आपण सामना लवकरात लवकर चालू करून स्पीडअप करा आणि फिनिश करा, नाहीतर 3 षटकांचा सामना खेळवायला लागेल आपल्याला. आता 4चा आहे. स्पीडअप नाही केलं तर जर आणि तर नको आहे. 4 षटकं खेळा. चांगले आयकॉन प्लेयर या मैदानावर आलेत आणि आयकॉन खेळाडूंचं खेळ बघण्यासाठी सगळीकडे उपांत्य फेरी 3ची असते, मात्र इथं 4 षटकांची ठेवली. आणि पुढील सामन्याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाऊया. पारगाव गावचा बुलंद आवाज SP सागर पाटील. धन्यवाद महेंद्र पाटील. वलिया पुन्हा एकदा सामन्याकडे. बिग सपोर्टर दोन्ही संघाचे 12 खेळाडू पाठवा. अंबिका किराणा स्टोर चौक संघाचा 12 खेळाडू आणि नेहा एंटरप्राइजेस वर्चुअल संघाचा 12 खेळाडू. रोहित 12 मॅन पाठव. दमदार सुरुवात. एका बाजूला चौक संघ तर त्यांना फाईट करेल नेहा एंटरप्राइजेस वर्चुअल. बंटी बद्रिके अगेन्स्ट सूरज पाटील. चौक टीमचा 12 मॅन आणि वर्चुअल संघाचा रोहित गरत 12 खेळाडू पाठव. आशिष मेरुल गोलंदाज. सलामीचा फलंदाज पंचांकडनं गाठ घेऊन खेळण्यासाठी सज्ज होतोय. एका बाजूला सूरज पाटील वाघेलवाडा आणि संगम घरत वर्चवले. आशिष मेरुल गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात आणि पहिला चेंडू दमदार प्रहार. चेंडू मात्र फिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर आलाय हा षटकार. तर नक्कीच मोसावे गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ अनंताजी काका शिर्के यांचं इथं शुभागमन झालंय. त्यांचं देखील या मॅचमध्ये मी हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना येऊन बसण्याची विनंती करतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा सामन्याचा सुरुवात होतोय. अप्रतिम कामगिरी. इथं मात्र एक धाव तर पूर्ण केली. संघाची धावसंख्या धबका लागतोय ती मात्र आतापर्यंत स्कोर 7 धावा बिनबाद. 7 धावा धापलकावर. आशिष मेरुलचा चेंडूचा सामना करेल संगम घरत. दरकानात सुरगे सरांचा इशारा आलाय. अवांतर चेंडू. संघाची धावसंख्या अवांतर स्वरूपामध्ये 8 धावा धापलकावर. 4 षटकांचा सामना. पाहूया कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार, आपला अस्तित्व कायम ठेवणार आणि त्यांना कशा प्रकारे गोलंदाजी करणारा चौक संघ मात करणार पाहायला मिळेल. आशिष मेरुल याच्या षटकातील पुढचा चेंडू संगमसाठी परतो आहे. आणि संगमच्या बॅटमधून हा चेंडू. इथे मात्र बघूया झेल होतो की षटकार आणि प्रयत्न फसला आणि फलंदाज बाद होतो जोच्या स्वरूपामध्ये. तो मात्र संगम घरात बॅट टू द पॅव्हिलियन.
मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो नैनेश हा झेल घेतोय. धापडका धाव लागला तर मात्र 1-8. नवीन फलंदाज भावेश मैदानामध्ये. सूरज पाटील नॉन स्ट्राइक एंडला आहे. गोलंदाजी मात्र दमदार होतोय. परंतु बघूया अंबिका किराणा स्टोअर चौक आणि त्यांना फाईट करतोय रामशेठ घरात त्यांच्या मुलीच्या नावाने खेळणारा संघ नेहा एंटरप्राइजेस वरचवले. भावेश आलेत नवीन फलंदाज. आशिष मेरूच्या षटकातील पुढचा चेंडूचा सामना करतील. आल्या चेंडू भिरकावून दिला. इथं मात्र बघूया सेफ शॉट आणि इथं मात्र सुरक्षित आहेत फलंदाज. संघाची धावसंख्या पुढे सरकली 1-10. 10 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. पहिल्या षटकातील काय चेंडूचा खेळ संपला. काय चेंडू शेष. सुंदर अशी सुरुवात. पुढचा चेंडू मात्र भिरकावून दिला. गगन चुंबी आला हा दमदार षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या 16. एक गडी बाद. 24 लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचं पूर्ण कव्हरेज 2 कॅमेरे आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख खेळी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा एसटी रक्षकाला चेंडू गादर करता आला नाही आणि त्याचा फायदा मात्र मिळतो संघाला. संघाची धावसंख्या धापकार लागतो ती मात्र 18 धावा. एक गडाच्या मोबदल्यामध्ये. एक षटकार समाप्तीनंतर धापडका धावा लागला तर मात्र 1-18. चेंडू अतिशय दमदार आहेत. आयोजन पण अतिशय दमदार आहे आणि मैदान त्यापेक्षा अतिशय सुंदर आणि लाईव्ह क्वालिटी अतिशय दमदार. बघा कुठे स्पर्धा खेळायला गेल्यानंतर उजेडाची कमी असते पण इथे मात्र प्रकाश ज्योतामध्ये जबरदस्त सामने. या मैदानावर नाईट स्पर्धा पण रंगली, डे नाईट स्पर्धा पण रंगली आणि आता मात्र रबर बार क्रिकेटमध्ये सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळतोय. नैनेशचा चेंडू मात्र सूरज पाटील. इथं मात्र पाटलांचा नाद करू नका. षटकार. संघाची धावसंख्या धपका लागतो ती मात्र 24. एक गडी बाद. दमदार सुरुवात. प्रॅक्टिसचा केला निनाद तारेकर. जर तुम्ही हार्डवर्क कराल तर तुम्ही पुढे जाल. घरी बसून क्रिकेट होत नाही. त्यासाठी प्रॅक्टिस मैदानामध्ये उतरणे अतिशय महत्वाचं आहे. बघूया रोज प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसचा फायदा. अप्रतिम चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. बघा काय चितेच्या चपळ्याने धावा पूर्ण करतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धपका लागतो ती मात्र वाईट आणि संघाची धावसंख्या अवंताच्या स्वरूपामध्ये आली 27 धावा धावफलकावर. बॉलर नैनेश याच्या षटकातील पुढचा चेंडू. दुसरं षटक चालू आहे. पुन्हा एकदा टॉपेज. 1 धाव तर पूर्ण झाली. धावसंख्या 1 बाद. धावफलका धाव लागतात मात्र 28. 28 रन्स लास्ट ऑफ 1 विकेट्स. नेहा एंटरप्राइजेस वरचवले. वलिया पुन्हा एकदा. नैनेश याचा पुढचा चेंडू. 22 साठी चेंडू पडलाय आणि चेंडू मात्र भिरकावून दिलाय. अवकाशच्या बाहेर A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धाब्यांसाठी. संघाची धावसंख्या 34. दारावेचा हा खेळाडू आणि एका बाजूला वाघेलवाडाचा खेळाडू. काय जबरदस्त परफॉर्मन्स देतोय. अफलातून कामगिरी. आयकॉन खेळाडूंचा भरणा. ग्रामीण प्लस 2 आयकॉन खेळाडू. उद्या मात्र 40+ आणि पंचांचा डेड बॉल. आगळा वेगळा नियम आहे या मैदानामध्ये. फक्त 2च आणि तिसरा जर पडला तर न असेल आणि हे नियम जीवन गावांनी ठेवलेले आहेत.
पंच बघा पुढचा चेंडू जबरदस्त कामगिरी. जर आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर कुठेतरी तालपत्री बांधलेली असते, कुठेतरी शेड मध्ये पाणी पडत असतो, पण इथे मात्र व्हीआयपी डाईस एसी रूम समायोजन कक्षासाठी पाहायला मिळतात. ते मात्र संजय पाटीलच्या माध्यमातून आपल्यातून आयोजन आहे. याच मैदानावर 10 दिवस स्पर्धा पार पडली, रायगड 40+ मास्टर्सची टेनिसची, पण आता मात्र प्रथमच रबरवरची स्पर्धा पार पडतोय. ती मात्र रामशेठ घरत आणि सौरभ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त. आईच्या नावाने छाया रिसॉर्ट, वडिलांच्या नावाने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. पण बघूया दमदार व्यक्तिमत्व संजय पाटील मॅन फ्रॉम मानगर. पुढचा चेंडू इथे मात्र प्रथमच येलो कलरचा चेंडू पाहायला मिळतोय. सिक्सर पूर्ण ग्रीप चेंडूला आणि संघाची धावसंख्या धबका लागतो 1:38. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूचा खेळ आणि गोलंदाजीसाठी परिवर्तन. गोलंदाज आलाय साहिल. साहिल आहे आणि त्यांना सामोरं जाईल सूरज पाटील. दमदार सुरुवात. आणि पुन्हा एकदा पंचांचा खरंच तुमचा इशारा. धावसंख्या 1:39. 2 षटक आणि काही चेंडूच्या समतुल्य. साहिल गोलंदाज, समोर फलंदाज मास्टर माइंड सूरज पाटील. पुढचा चेंडू इथे मात्र बघूया स्वतः गोलंदाज झेल कॅरी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु झेल सुटलाय. मिळालं जीवनदान सूरज पाटीलला. संघाची धावसंख्या 1:40. 40 धावा धावफलकावर लागल्या. तिसरे षटक प्रगतीपटावर. सुरुवात मात्र दमदार आहे. तर पाहूया शेवटच्या षटकापर्यंत किती धावांचा टार्गेट सेट करणार ते मात्र फलंदाजी करताना वरचवले संघाचे फलंदाज आणि कशा प्रकारे रोखणार अंबिका किराणा स्टोअर चौकचे गोलंदाज. पॉईंटच्या तकडे चेंडू भिरकावायचा होता, परंतु चेंडू बॅटची टॉपेज घेऊन जातोय भावेशच्या आणि पंच वल्लेत. अवंतर चेंडू 1+1. संघाची धावसंख्या 1:42. 42 धावा धावफलकावर. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जसा चेंडू पडला तसा मात्र चपराक चेंडू सीमा पार आला. हा षटकार. संघाची धावसंख्या 1:48. रबर बॉलची ही तर कॅशीच आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला की नक्की सीमारेषा गाठतोय. आतापर्यंत दमदार सुरुवात राहिली नेहा एंटरप्राइजेसची आणि सूरजच्या वैयक्तिक धावा आपण पाहतोय 22. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेखरित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण. संघाची धावसंख्या 50 कंप्लीट. 1:50. सुरुवात मात्र दमदार आहे. याचसाठी केला होता आटाचा शेवटची गोड व्हावा. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि इथे मात्र बघूया क्षेत्ररक्षक आशिष मेरुल पूर्ण प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आणि इथे मात्र संघाची धावसंख्या धबका लागतोय ती मात्र नेहा एंटरप्राइजेस 52 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकातील 2 चेंडू शेष. साहिल गोलंदाज, सूरज पाटील फलंदाज. नॉनस्ट्राइक एंडला भावेश. पुन्हा एकदा 1 धाव तो पूर्ण करी. दुसऱ्या प्रयत्न चालत आशिष मेरू चेंडू उचलेपर्यंत सहजगत्या चिच्च्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण. आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धबका लागतो 1:54 धावा. या स्पर्धेसाठी
महेश वर्षे मालक आणि पनवेल क्रिकेटचे अध्यक्ष सन्मान्य आदरणीय श्री महेश विरणकर कडून शुभेच्छा आल्यात. पुढचा चेंडू समाज कक्षाला गवसणी घालण्यासाठी दमदार लॉंग 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 षटकार आणि संघाची धावसंख्या 6 ने वाढली. 1-60 धावा धावफलकावर. षटक संपलंय. 60 धावा धावफलकावर आणि आतापर्यंत सूरजची धावसंख्या आपण पाहिली 11 चेंडू मध्ये 34 धावा वर नाबाद खेळत आहे सूरज पाटील आणि भावेश खेळतोय 6 चेंडू मध्ये 19 धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या 1 गडी गमावलाय 60 धावा. नेहा एंटरप्राइजेस संकेत माली गोलंदाज. अवांतर चेंडूच्या स्वरूपामध्ये स्कोर गार्ड थोडासा हलतोय फुलतोय झुलतोय. 61 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलाय. भावेशसाठी चेंडू होता. बॅटकटच्या स्वरूपामध्ये धावा मिळतात. द्वारकानाथ स्वर्गेश्वर बेलवली आणि जीवन गाभण वाघिलवाडा ऑफिशियल पंच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. 62 धावा धावफलकावर. गडी फक्त बाद झाला 1. 11 धावांचे संघटन 11 धावांची एकी आणि 12वा खेळाडू नाव सांगण्यासाठी. पुढचा चेंडू जबरदस्त पॅरल शॉट आणि आला हा दमदार षटकार 6 धाव्यांसाठी आणि संघाची धावसंख्या 68 धावा. 1 गडाच्या मोबदल्यामध्ये सूरज पोचतोय वैयक्तिक 40 धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या 68. 4 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा फिक शॉट आणि इथे मात्र चेंडू भिरकावून दिलाय 6 धाव्यांसाठी. धावसंख्या धावका लागते तर मात्र टोटल 74. 1 गडी बाद आणि सूरजची धावसंख्या 46. डबल धमाका. रबरबार क्रिकेट मधला हा डबल धमाका पाहायला मिळेल. केतन मात्र 18 चेंडू मध्ये 75 मारल्यात. आता सूरज मात्र काय करतोय बघूया. पाहूया बघा लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. संघाची धावसंख्या 76 आणि सूरज जाऊन पोहोचलाय 48. बघूया डबल धमाका. हो दॅट्स अ व्हेरी गुड शॉट आणि आता मात्र बॅट वरती करा सूरज पाटील. दमदार इनिंग व्हीपी ब्रँड हातामध्ये घेऊन 82 धावा धावफलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 50 धावा कंप्लीट करतोय तो मात्र वैयक्तिक सूरज पाटील. सेकंड 50. बघा काय प्रॅक्टिसचा फायदा होतोय तो मात्र मैदानात पाहायला मिळतोय. थोडासा चेंडू स्विंग झाला फलंदाजाला समजला नाही आणि इथे मात्र धावा झाल्यात 82. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आता मात्र जमावे लागते तुम्हाला 24 चेंडू मध्ये 83 धावांचं योगदान. कशा प्रकारे पूर्ण होणार याचं धावतं ऐकण्यासाठी जाऊया आमचे मित्र महेंद्र पाटील यांच्या समेत. धन्यवाद. हॅलो चला IMSK मूर्वी आणि नितीन स्मृती कोहली संघाच्या दोन्ही संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे लगेच. पहिला सामना जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये ज्यांनी प्रवेश केला नितीन स्मृती कोहली आणि IMSK मूर्वी. आणि नक्कीच या सामन्यांमध्ये 4 संघांना सुवर्ण संधी असेल. जो संघ जास्त स्कोअर करेल गावठाण संघ सोडून त्या संघांना टॉप 3चं तिकीट दिलं जाईल. सेमीफायनलचं तिकीट दिलं जाईल. पाहूया कशा प्रकारे
हॅलो 24 चेंडू 82 धावांची बहारदार लयलूट आपल्याला पाहायला मिळाली आहे. आजच्या दिवसामधील तिसरी 50 देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. 16 चेंडू 54 धावांची बहारदार केली आपण पाहिली आहे. मागच्या सामन्यामध्ये 1 चेंडू आणि 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना षटकार मारून सामना आपल्या खिशात घातला. ती पहिली 50 आणि इथंच प्रथमतः फलंदाजी करत असताना 16 चेंडू 54 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देऊन 82 धावांपर्यंत संघ आपला पोहोचवलाय. सूरज पाटील होम ग्राउंड त्याचं आपण नेहमीच बोलतो कारण याच मैदानावर तो नेहमी प्रॅक्टिस करत असतो आणि चिंचपाडा मैदानावर देखील तो प्रॅक्टिस करत असतो आणि लाईफ टाईमचा मेंबर आहे तो. आत्माराम शेठ जानू पाटील मैदानाचा लाईफ टाईम मेंबर. कारण जेव्हा जेव्हा आपण पाहतो पनवेल प्रीमियर लीग रायगड असू द्या कुठल्याही टुर्नामेंटमध्ये खेळत असताना रोही पाटील याच्या माध्यमातून जो संघनायक निवडला जातो तो हॅलो तर नक्कीच इथून मात्र नाणेफेकी केली जाईल. RMSK मुलगी संघामध्ये देवेश गवत यांचा पदार्पण झालाय आणि एवढ्या वर्ष देवेश आपण आगली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ओमकार पाटीलचा सर्वात मोठा फॅन आणि नाणेफेकी आमचे अनंत शेठ शिर्के यांच्या माध्यमातून आणि देवेश आपण जायचं नाहीये. नाणेफेकी जिंकले आपण जायचं नाहीये. लाईव्ह चालू आहे. RMSK मुलगी संघामध्ये देवेश यांनी पदार्पण केले आणि आपला निर्णय कळवायचा आहे. लास्टच ते बोलायला गोलंदाजी स्वीकारली आहे आणि ओमकार पाटील यांचा सगळ्यात मोठा बिग फॅन त्याचा टॅटू देखील त्यांनी त्याच्या हातावर काढलाय आणि एक बिग सपोर्टर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये नाणेफेकी गेम ऑन. 24 चेंडू 83 धावांचा पल्ला गाठायचा आहे. एका बाजूला आपण पाहतोय चौक संघ तर दुसऱ्या बाजूला नेहा एंटरप्राइजेस वरचेवले. पहिला चेंडू अतिशय चांगला भेदक मारा. पहिला चेंडू भावेश नाईक मॅन फ्रॉम धारावे अतिशय भन्नाट वेगाचा बादशाह आणि पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 23 चेंडू 83 धावांची आवश्यकता. आपण पाहताय लाईव्हच्या माध्यमातून पावसाचा ओघ वाढला. थोडासा कालोख आला होता आणि बॉस यांनी लगेचच पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियमचं जे स्वरूप आहे लाईट्स ऑन केल्या आणि उजेड वाढवण्याचं काम केलं आहे. आपण पाहता पावसाळी क्रिकेटमध्ये डे नाईट जरी काळोख पडला तरी मॅच आपल्या थांबणार नाही आहेत. ही सर्व व्यवस्था बॉस यांनी केली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. सिंगल सांघिक आणि वैयक्तिक श्री गणेशात झाला आहे. सलामीची जोडी आपण बोलता तर नक्कीच संपूर्ण जगामध्ये पहिल्यांदा पावसामध्ये आपण स्ट्रीट लाईटवर खेळतोय आणि या क्रिकेटचा आनंद घेतोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक जोडले त्यांचं स्वागत. पुढील चेंडू आपण पाहतोय आतापर्यंत 3 चेंडू फेकले. एक खराब चेंडू अवांतर धावसंख्येत 1 ने वाढ 2 धावा धावफलकावर. विकेट घेण्याचा प्रयत्न चेंडू आणि चेंडू फलीचा खूप काही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू
या षटकातील दुसरा निर्धाव चेंडू त्याने फेकलाय, थांबवलाय. धावांचा पल्ला गाठायचा आहे पण थोडं थांबवलंय. आणखीन एक चांगला चेंडू. पंच नक्कीच इशारा देतील. 1+1 अशा या 2 धावा मिळतील. थोडीसं आता मात्र लाईन लेंथ पाहावी लागेल. पंचांनी ते पाहिले कारण पंच क्रिकेटमधील तिसरा डोळा असतो आणि त्यांनी बरोबर ते पाहिलंय. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक वेल जज, मात्र क्षेत्ररक्षण खराब. हातामध्ये चेंडू विसावला होता. बंटी बद्रिकेची विकेट घेण्याची संधी होती मात्र ती गमावली आहे. आपण पाहिलं 92 धावांचा पल्ला जेव्हा गाठला तेव्हा केतन याची झेल 20 धावांवर सुटली होती आणि त्याने 75 धावा ठोकून काढल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये याच मैदानावर तसाच कारनामा बंटी करेल का आणि हा सामना जिंकेल का? चल आणि तर मध्ये आपण पाहतोय आउटसाइड एज सिंगल, आणखीन एक सिंगल डबलने काही होणार नाहीये मित्रांनो. चौकावरी षटकारांचा पाऊस पाडावा लागेल. 6 धावा धावफलकावर लागले गेले आहेत. चौकार षटकार येतील का? शेवटच्या चेंडूवर षटकार येणं गरजेचं आहे. बंटी बद्रिके आणि नैनेश पवार ही जोडी, सलामीची जोडी. नक्कीच पंचांकडे अपील केला मात्र अतिशय चाणक्य नीतीचे असे पंच. निर्धाव चेंडू. 6 चेंडूंचा खेळ संपलाय आणि इथे आल्यात फक्त आणि फक्त 6 धावा. येणारे चेंडू 18 आणि तब्बल 77 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 77 धावांची आवश्यकता. चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागेल जर सामना आपल्याला जिंकायचा असेल. अंबिका किराणा स्टोअर चौक विपक्ष आपण पाहतोय ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे ते आमचे लाडके रामशेठ घरात वरचवले आणि सौरभ पाटील मॅन फ्रॉम पारगाव. अतिशय दर्जेदार आयोजन आणि नियोजन. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं शतक आमचे मित्र संगम घरात, ॲडव्होकेट संगम घरात. याचा पहिला चेंडू विकेट मारण्याचा प्रयत्न. चेंडू त्या दिशेने मारला होता मात्र पावसामुळे संपूर्ण मैदानामध्ये पाणी झालंय आणि इथे चेंडू थांबला गेलाय. इथे मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. 7 धावा धावफलकावर. पहिली सलामीची जोडी अजूनही मैदानात. बंटी बद्रिके, नैनेश पवार, आयकॉन प्लेयर. विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू जज करतोय. अप्रतिम, दर्जेदार, उत्कृष्ट असं झेल तिथं टिपला जातोय. सुमित याच्या माध्यमातून. बघा, स्पर्धेचे आयोजक आहेत, स्पर्धेचे नियोजक आहेत, या संघाचे प्रोप्रायटर आहेत, वरून 12वे खेळाडू पण तेच आहेत. चौफेर भूमिकेमध्ये आणि उद्या ते क्रिकेट खेळताना पण आम्हाला दिसतील. सर्व भूमिका त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाल्यात. आज ते उतरणार होते मात्र त्यांच्या गावातील खेळाडू खेळायला आले. त्या नवीन यंगस्टरांना त्यांनी संधी दिली आहे. बोलले तसं पण उद्या खेळायचंच आहे. हेच त्यांचा मुलगा देखील या सामन्यामध्ये खेळताना आपल्याला दिसतोय. नवीन फलंदाज आशिष मेहरुल. नक्कीच मयुरेश देखील आपल्याला खेळताना दिसतोय. आमचे मित्र अतिशय चांगली गोलंदाजी संगम गावात. सुरेख चेंडू अलॉंग दी कार्पेट. मात्र आउटफील्ड पूर्ण ओली आहे त्यामुळे मिळाली तर फक्त आणि फक्त सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पंचांकडे अपील केला जातोय. पंचांचा बोट आकाशाकडे जातोय. नक्कीच पंचांचा बोट आकाशाकडे गेलाय. निर्णय आमच्याकडे येईल. वेटिंग फॉर युअर रिझल्ट. रेफर बाय प्लेयर ना. सॉफ्ट सिग्नल इज आउट. थर्ड अंपायर. येस. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. चेक केलं जाईल. तिसरा डोळा आपण इथे लावलाय. 24 लाईव्ह इव्हेंट
मोठा खेळाडू आहे आशिष मेहरुल आणि नक्की त्याची विकेट मिळेल का ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये 40+ मास्टर माइंड निनाद भाई तारेकर. सच का सच और झूठ का झूठ कुछ ही देर में आपको पता चलेगा. क्वालिटी अँड क्लॅरिटी आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट. प्लेयर आउट असेल खेळाचे काही नियम आपण मॅच चालू झाल्यावर सांगितलंय. पावसाळी सीझन आहे. 2 कॅमेरे जरी असतील तरी पण काही गोष्टी परफेक्ट कॅच होतील असं नाही आहे, कारण इलेक्ट्रिक वस्तू आपण पाहतो. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये नवनीत. टार्गेट खूप मोठं आहे. आव्हान जर पार करायचं असेल 15 चेंडू 75 धावांचं एक बिग टार्गेट इथे सेट केलं आहे. 15 चेंडू 75 धावांची आवश्यकता. 2 विकेट मिळालेत बॅक टू बॅक, मात्र 1 रनआउटच्या स्वरूपाने असेल संगमसाठी. नेक्स्ट बॉल राईट द मोटर विकेट. मोठा फटका खेळण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे इथे. मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. सिंगलच्या मस्तीने धाव पोचते. 2 लॉस 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. सलामीची जोडी मधून 1 फलंदाज असेल, मात्र आयकॉन प्लेयर तुम्ही गमावलेत फलंदाजी करत असताना. जे अंबिका किराणा स्टोअर चौक संघ. इथून मात्र व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाले संगम याचं. संध्याकाळची जेवणाची व्यवस्था रामशेठ घरत यांच्याकडून मित्रमंडळीसाठी असेल. खेळाडू आणि बाकी मंडळीला नाही आहे. आयोजकांच्या भूमिकेमध्ये जेवढे आहेत त्यांना संध्याकाळची सोय. संध्याकाळची सोय 12 चेंडू 74 धावांची आवश्यकता. औपचारिकता जणू शिल्लक आणि संपूर्ण मैदानाचा आढावा घेत असताना आपण पाहताय आमचे बॉस संजय पाटील. खूप मोठी क्रिकेटची आवड. त्यांची कन्या आपण पाहतोय रोही संजय पाटील लाईव्हच्या माध्यमातून या सामन्यांचा आनंद घेते आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपल्या वडिलांचा खेळ पाहण्यासाठी ती देखील इथे असणार आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय तनय. वैयक्तिक पहिल्याने सांघिक 30 शतक तनय. 11 चेंडू 74 धावांची आवश्यकता असेल. प्रयत्न चालू आहेत, मात्र यश मिळत नाहीये. दुसऱ्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या फेरीची नाणेफेकी केली गेली आहे. एका बाजूला आपण पाहूया RMSK मुरबी विपक्ष नितीन स्मृती कोहली. हा संघ 4 षटकांचा सामना असेल. पाहूया कशा प्रकारची ती लढत असेल. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि जो पहिल्या या 4 टीममध्ये सर्वात जास्त सर्वाधिक स्कोर करेल त्या संघाला बाय असेल, याची नोंद घ्यायची आहे. डायरेक्ट सेमी खेळण्याचा मान त्यांना मिळणार आहे. तो कोणता संघ असेल येणारे काळ आणि वेळ ठरवेल. कडक सुरेख चेंडू, मात्र दिशा खराब. प्रयत्न चांगला. मॅच लवकर फिनिश करून आयोजनाला हातभार देण्याचा प्रयत्न तो केला जातो. पुढील चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. मिड टायमिंग स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. इथे मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. या सामन्यातील पूर्ण हवा काढून टाकली आहे, कारण आपण पाहिलं सूरज पाटील खेळत असताना 2 मॅचेस ते केलेत आणि 2 सामन्यांमध्ये 2 वेळा 50 त्यांनी लगावली आहे.
आपण पाहिलं या आधी देखील 50 लगावली केतन म्हात्रे तब्बल 10 षटकार एका मॅचमध्ये त्याने मारले. 75 धावांची बहादार खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज साहिल चौधरी आपण पाहतोय. आज या मैदानावर आपण पाहिलं अतिशय मोठे मोठे फलंदाज मोठे मोठे गोलंदाज या मैदानावर उपस्थिती दाखवली. मात्र ज्याचे प्रयत्न चांगले तो यशस्वी. खराब चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न देव आहे दुरुस्त आहे. बऱ्याच चेंडूंनंतर बऱ्याच अवधीनंतर आलाय खणखणीत दणदणीत षटकार. ज्या फटक्यांची आवश्यकता सुरुवातीपासून हवी होती थोड्या उशिरानं ती आली आहे. मात्र येणारा प्रत्येक षटकार तुम्हाला पुढल्या मॅचसाठी नवीन ऊर्जा देऊन जाईल. कारण खेळ कधी संपत नाही. आणखीन एक खराब चेंडू. एक मॅच हरलात म्हणून आयुष्य काही संपत नाही आणि एक मॅच जिंकलात म्हणून तुम्ही सुपर हिरो काय होत नाही. कारण काल आणि वेळ ही बदलत असते. काहींनी गाजवलेली असते काही गाजवत असतात आणि येणारी पिढी गाजवणार आहेत. तर नक्कीच सागर पाटील आपण बोलता ते खरं आहे. एक विषयात पास होऊन तुम्ही पास होऊ शकत नाही. तर डिग्री मिळवण्यासाठी 4 डिग्रीसाठी आणि त्याच्या आधी कमीत कमी 6 विषयांमध्ये तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. फक्त डिग्री घेतलं म्हणजे शिक्षक झाला असं नाही आहे. त्यामध्ये पण बऱ्याचशा पायऱ्या चढाव्या लागतात. यश जेव्हा मी संपादित केलं 14 वर्षाचा वनवास सागर मी भोगलाय. 14 वर्षाची मेहनत मी केली आहे आणि 14 वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करून आज या मी स्तरावर पोहोचलो आहे. आणि मयुरेश राम घरत गोलंदाजीसाठी आले. प्रत्येक विकेटला 500 रुपये असतील आपल्या मुलासाठी. पहिला चेंडू सुरेख चेंडू आणि मेडन शतक फेकला तर 1000 रुपये असतील. विकेट घेतला तर 500 रुपये असतील. कारण आज एकही शतक मेडन गेलेलं नाही आहे. पावसाळी डबल बॉलची स्पर्धा आहे. विकेट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात. मात्र आउटफील्ड थोडी ओली असल्या कारणानं इथून मात्र एक सिंगल धाव मिळेल. पावसामध्ये आपण पाहू शकता या मैदानावरील मेहनत. मात्र फलंदाजीसाठी अतिशय चांगला हा मैदान. चेंडू हवेमध्ये झेल होईल का. मिस झालंय इथे यष्टीरक्षकाकडून. स्वतः देखील झेल घेऊ शकत होते. यष्टीरक्षक देखील झेल घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र झेल जमिनीला दान झालेला आहे. काही चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडू औपचारिकता शिल्लक असेल. मात्र खूप चांगला स्ट्रोक. एक नवीन ऊर्जा चौक संघासाठी माझ्याकडून मी महेंद्र पाटलाकडून खूप खूप शुभेच्छा असतील. प्रथमतः तुम्ही आमच्या भागामध्ये आलात आणि तुमचा चांगला खेळ आम्हाला दाखवलात. बॅक टू बॅक 2 षटकार इथे आलेत. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. एक चेंडूचा खेळ बाकी असेल. बॅक टू बॅक 2 षटकार जरी लगावलेत. मात्र बॉलरचं कौतुक आहे. एवढ्या मोठ्या खेळाडूंसमोर कमी वयामध्ये गोलंदाजी करणं धडपण असतं. चला मूर्वी संघ आपण लगेच उतरायचंय मैदानामध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जातोय. येस नो डाऊट मॅन ऑफ द मॅच गोज टू वाकिवली वाड्याचा उभरता सितारा सूरज पाटील. या सूरज आपण श्री साई टेलिकॉम यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी पावसाळी छत्रीचं बंदोबस्त केलेला आहे. या दुसऱ्या षटकासाठी आमचे